श्रोते हो, ऐकूया मावळतीचे रंग हा संवाद. या संवादाचं लेखन केलंय ज्योती मुळे यांनी आणि सहभागी झाले आहेत रोहित देव, विद्या तावडे आणि रुचा गद्रे. काय ग लक्ष्मी, अगं तू बाहेर उभी का? आणि कधीपासून उभी आहेस अशी? काय बोललाव काय माई? अगं हाक मारली मी तुला. हा हा हा. म्हटलं तंद्री लावून कुठे बसलीस आणि एवढं काय बघतेस निरखून? अव इकडं आलं ना मी तर इरलं काढून खुंटीला लावत सर बाहेर काहीतरी फडफडलं बघा. हां. कोण म्हणू बघाय गेलं तर ही कबूतर उडाली भुरकन. अगं होय, झालेत खरी भारंभार कबुतरं. पण मग त्यात बघत काय होतीस? अगं कबुतरात काय बघायचं ते? अव त्यांना बघाय नाही थांबलेली. मग अव कबूतर हाकलाय म्हणून गेले तर सामने ह्य भारी नजारा. कंदी नव्ह तर सूर्य बाबा डुबताना दजरस पडला. लय झाक नजारा दिसला बघा. अव माई तुमच्या ह्या केली पलीकडून पाहिल्यावर लय लक्ष्मी छान- लक्ष्मी लक्ष्मी अगं परकरी पोरकी काय तू? पहिल्यांदाच सूर्यास्त बघून हरखून जायला? अगं इतक्या वर्षांनी आज बघतेस होय? असं वाटलं पहिल्यांदाच बघतोय आपण हे समज. अगं लक्ष्मी लक्ष्मी, तिन्ही संजेला तू उमऱ्याशी का ग उभी? आणि हे काय नव्या नवरीसारखी बाहेर का खोळंबलीस तू? हो अण्णा, हा लक्ष्मी मघाशीच आले. अच्छा. पण गंमत बघा तिची. हा अहो मावळ तिकडे रमली होती अगदी लहान पोरीसारखी. अगं लक्ष्मी, काय सूर्यास्त बघत बसलीस की काय? काय ग? वय वय अण्णा. हा अव इतक्या टायमाला जातो तुमच्या मागल्या बेड्यावरून हा. तर पहिल्यांदाच सुधारलं बघा पश्चिमेकडे बघायचं. आणि बघितलं तर काय हार काय झालं म्हणून सांगू. होय. अगं काय ते सांग. हा पण आधी सरळ आत हो. हा पडवीमध्ये माईने दळण मांडलंय, तिकडे बस बघू तू. अण्णा वय. हा काय हो, तुम्ही तिला आल्या आल्या कामाला बसवता. अहो किती कौतुकाने सांगते बघा तरी ती. हो हो हो, अगदी निवांत सांगू दे हा सगळं ती. मी देखील तिथे पायरीवरती बसतोय हा हे लक्ष्मीबाईंचं वर्णन ऐकायला. पण कसं आहे माहितीये, तुम्ही दोघी जात्यावर बसलात ना की कामही आटपेल आणि जात्यावरती दोन जास्तीच्या गोष्टीही सुचतील तुम्हाला दोघींना. काय आयडिया कशी वाटली? अण्णा हा, अण्णा हा. त्या परीस दलत वेलेत झालं तर तुम्हाला रातच्याला भाकरी खायला भेटल असं खरंय म्हणा हो, ना. खरंय खरंय. तुम्ही कमी समजू नका हा लक्ष्मीला. हा. कसं पकडलं बघा तिने तुम्हाला. हो म्हणजे काम आणि बोलणं या दोन्ही बाबतीत मी तरी लक्ष्मीबाईंपुढे सपशेल शरणागती पत्करलेली आहे. बरं अहो माई, हम्म. सूर्यास्तातलं सौंदर्य ती काय सुरेख मांडत होती ना थोड्या वेळापूर्वी. असं काय बी नाही व अण्णा. मी आपलं नजरेला पडलं तेवढं सांगत होती माईंला. अगं अनाहूतपणे का असेना, तुझ्या नजरेला किती सुरेख दृश्य पडलं बघ. खरं तर हे नेहमीचंच आहे, पण पाहण्याची दृष्टी देखील हवी ना. तू खरंच तर सांगत होतीस सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे. अगदी खरंय. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा वय वय. त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले. छान आहे. अहो अण्णा अण्णा हा. काय भारी लिवलंय हो. हो रंगांचं बी बरोबर लिवलंय आणि भान विसरले हे पण सोला आणि खरं हाय. मी पण भान विसरलंच होतं बघा थोड्या यालासाठी. लक्ष्मी, अगं तूच काय, संध्यासमयीचं दृश्य पाहताना कुणाचंही भान हरपतंच ग. अगदी खरं. कारण मावळतीचे रंग हेच मुळी आसमंतात वास करणाऱ्या सौंदर्य आणि शांततेचं प्रतीक आहेत. निसर्गामध्ये दडलेलं सौंदर्य आणि माणसाच्या मनाची स्थिती यांची गुंफण यावेळी अलगद होते. म्हणून माणसं मोह पडल्यासारखी मावळतीच्या रंगात रंगून जातात. अशीच आजच्यासारखी निवांत संध्याकाळ
आणि नभामध्ये उधळण करणाऱ्या केशरी तांबूस रंगछटा. आहा, काय सुंदर दृश्य असतं ना ते. वय ना, सूर्योदय मावळताना आकाश कसं लाल पिवल्या शेंद्री सगळ्या रंगांनी भरून जातं. हा, नुसतं बघितच राहावंसं वाटतं. खरं. जीव काय थंडावतो म्हणताव. अगं, संध्याकाळची वेळच तशी असते. संध्याकाळी आकाशात उधळलेले मावळतीचे रंग असतात ना, ते दिवसभराच्या श्रमानं कटकटीनं थकलेल्या जीवांना विश्रांतीची आणि त्यांच्या मनाला शांततेची अनुभूती देतात बघ. हा, मावळतीच्या वेळचा हा असा गहिरा परिणाम माणसांवरती का होतो माहितीये? मावळत्या सूर्याकडे पाहताना आपल्याला आपल्या आयुष्याची आणि सुटत चाललेल्या वेळेची जाणीव तीव्र होते. त्यामुळे कुणीही असो, हा, थोडा वेळ जरी सूर्यास्ताचं आकाश निरखत बसला ना, तर तो मनुष्य अंतर्मुख होतोच होतो. आणि त्यातूनच माणसाला मिळते एक नवी आशा. आजचा दिवस मावळत असला तरी हे मावळतीचे रंग उद्या पहाटे आपल्यासाठी उमेदीची, आनंदाची सोनसळी किरणं घेऊन येणार आहेत याचा विश्वास मिळतो. जसं बघा तर मागं बोलला होता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेची यादी जाहीर झाल्यावर आम्हा शेतकऱ्यांनी मिळालेला होता नाही काय. निसर्गानं जीवाला लावलेला घोर या योजनेनं मिटवला नाही एकदाचा. अगं लक्ष्मी, कुठून कुठे गेलीस तू? म्हणजे आता आपण मावळतीचे रंग अनुभवताना अचानकपणे योजनेवरती उडी मारलीस. केवढं मोठं हे स्थित्यंतर केलंस. हो, तर जल्लोष अहो, अण्णा. शेतीचेच विचार असतात ना माझ्या होय, होय. डोसक्यात. अहो, मावळतीचे रंग मन गुंतवून टाकणारे, हा. चित्तवृत्ती फुलवणारे, मनाला उभारी देणारे असले ना, हा. तरी हे वास्तवाचे रंग आयुष्य पुढे नेतात नाही का. आणि जीवनाच्या या रंगपटाचं दर्शन शेतकऱ्याहून अधिक जवळून कुणाला होणार सांगा बघू. खरंय, नाहीतर काय नाहीतर काय. अहो, पावसाच्या लहरीपणा पाय कोकणातल्या शेतकऱ्यावर ही अशी कर्ज माफीच्या योजनांकडे डोले लावून बसायची येल आलेली हाय. गेल्या 5-6 वर्षात बघतावाय ना, पावसाचा काय ठाव ठिकाणा मिळतोय काय. होय. समद याला पत्रक बिनसून गेलंय बघा. हो ग. आता जेव्हा कोसलाय हवा तेव्हा तोंड घेऊन खैलीकडे जातो कोणाच ठाव. अगं, हे मात्र खरं बोललीस हा तू लक्ष्मी. अगं, जेव्हा भात पिकाची वाढ व्हायची ना, तेव्हाच पाऊस हा गायब होऊन जातो बघ. अगं, पावसाच्या भरवशावरती जूनमध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, हा, आणि जुलै महिन्यामध्ये लागवड करायची वेळ आली की पाऊस छूमंतर होऊन जातो. बघा तरी. रोपं रुजून तरी कशी यायची? हो ना, यावर्षी आधीच जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नव्हता. शेतकरी तर चातकासारखी पावसाची वाट पाहत होतेच, पण उकाड्याने सर्वसामान्य माणसाचा जीव चालला होता. हो. तरी नशीब जूनच्या मध्यावर आला पाऊस आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. खरंय. अव त्याच्याच जीवावर तर आम्ही पेरण्या केलेल्या, पण पावसान मारला न दडी आणि स्वतःच्या डोळ्यासमोर रोपा वालत चाललेली बघून त्यांचा आणि आपला जीव कसा जगवायचा हा मोठा प्रश्न. होय ग. ज्यांना अशक्य होतं त्यांनी पाणी आणून शिंपला नि रोप. हो ग, पण शेवटी या बेभरवशी पावसाचा रोपांच्या वाढीवर परिणाम होतोच ना. तरी बरं, जूनच्या अखेर आला पाऊस, नाहीतर काही खरं नव्हतं. माई, तवा पाऊस आला मग आम्ही रोपा वाढायची वाटच नाही बघितलेली, सरळ भात लागवड करून टाकलेली. अव पण हे होतं नाही तो परत हे गायब, तोंडचं पाणी पलवलं न मेल्या. अगं, कठीणच प्रसंग हा. मग काय, पाणथळ जागची मल्यातली लागवड उरकलेली, काय काय लोकांनी भाड्यान पंप आणलेले. अगं, दुसरा पर्याय तरी काय होता बिचाऱ्या शेतकऱ्यांपुढे ग. म्हणजे पावसाळ्याअभावी ना जमिनीला भेगा पडलेल्या होत्या, रोपं पिवळी पडायला लागलेली होती. पावसानं साथ सोडली तरी भले शाब्बास, लोकांनी 80% काम पूर्ण केलं होतं. हा वयांना हा. उरलेली या आठवड्याभरात पुरी होतील बघा. अच्छा. सगळं बरं होतं हो पूर्वी, कशामुळे हे असं सगळं कोणाच ठावे. हा, मी सांगतो ना तुला. काय माहितीये लक्ष्मी, माणूस बेताल वागतो ना, म्हणजे झाडामाडांची कत्तल करतो की नाही, म्हणजे दिवसेंदिवस प्रदूषणाचा उच्चांक गाठतो आहे की नाही सांग बघू तू. वय वय. मग त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच असे ना तसे भोगावे हे लागणारच आहे. खरंय. आणि यावर्षी त्याचं नाव काय होतं माहितीये का? एल निनो. एल निनो हा. म्हणजे हो काय अण्णानू, नवीन नवीन काहीतरी येत राहतं बघा. अगं लक्ष्मी, आता तुला कसं सांगायचं बघू. बघा, म्हणजे आपल्याकडे अरबी समुद्र आहे की नाही, वय वय. तसाच प्रशांत महासागर पण आहे. काय सांगता. हा, त्या समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान भयंकर वाढलं होतं. हा.
त्यामुळे एरवी तिथल्या वाऱ्यांमुळे जे पाणी पश्चिम भागात साठतं ते पूर्व आणि मध्य भागाकडे सरकलं. त्यामुळे झालं काय की जगभरात पडणारा पाऊस, वारे आणि तापमान याच्यामध्ये बदल झाला. म्हणजे अण्णा ह्या अल निनो काय म्हणतावाय हा. त्याच्यामुळं आपलीकडं पाऊस कमी पडतो आहे की काय? हा, लय उशीर झाला पावसाला, तो बी त्याच्यामुळंच असणार. मधीच गायब झाला तो बी ह्या अल निनो पायीच काय व माई? आम्ही आपल्या उगाच पावसाला शिव्या घालीत बसलेले हाव. अगं हो, पाऊस उशिरा आला, मध्येच गायब झाला आणि पुन्हा पडायला लागला असं दिसत असलं ना लक्ष्मी, तरी पेपरमध्ये बातम्या आहेत की उशिरा सुरू झाला असला तरी पावसाने त्याची सरासरी ओलांडलेली आहे बरं. हा हा काय माई, सांगता तुझं हे बाय म्हणणं ना काय? एकदम बरोबर आहे. हा, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत एकूणच पाऊस जास्त पडला असला तरीही बऱ्याचदा पावसाचा जोर कमी अधिक होतोय. हा, त्यामुळे भात पिकाच्या उत्पादकतेवरती त्याचा परिणाम हा होणारच आहे. म्हणजे पुढल्या साली पण शेतकऱ्याला कर्जमाफी मिळल ह्या आशेवर हायास हवं. या वर्षीचं घोडं तरी गंगेत न्हालं, हेही नसे थोडके. हा, कसा का होईना, यावर्षी आपल्याकडच्या 5,268 शेतकऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेचा लाभ घेतला आहे. वय वय, काल आमचे हे सांगित होते हा, काय? जिल्हा बँकेत म्हणे यादी लागलेली हाय. तरी बी माईनू आपल्याकडं अजून बी लोकांनी अर्ज केलेली नाही हाय. बरं का लक्ष्मी, फक्त जिल्हा बँकेतच नाही हा, तर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा, सहकारी संस्था, संस्थेचे सचिव आणि जिल्हा बँकांच्या शाखा ज्या ज्या गावामध्ये आहेत ना, तिथे सगळीकडे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा वय वय, हा, यादीत असलेल्या लाभार्थींनी आपल्याजवळ असलेल्या आपले सरकार किंवा CSC केंद्रावरती जाऊन आपलं आधार प्रमाणीकरण पूर्ण करायचंय. आणि हो, ज्या शेतकऱ्यांनी आज तागायत या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये ना, त्यांनी ॲग्रिस्टॅक फार्मर ID काढणं अनिवार्य आहे बरं. हा, ज्यांचा असा ID काढलेला नाही त्यांनी तो लवकरात लवकर आपलं सरकार किंवा CSC केंद्रावर जाऊन काढून घ्या. आणि ही प्रक्रिया बरं का पूर्णपणे विनामूल्य आहे. निसर्गान झोडपला तरी सरकारच्या या योजनेनं आमच्यासारख्या शेतकऱ्यांना केवढा दिलासा मिळाला म्हणून सांगू. खरं आहे ग. नाहीतर ह्या बदलत्या हवामानापायी आजकाल शेती नकोशी झालेली आहे लोकांसनी. काय मिळत नाही ना ह्याच्यातून. लक्ष्मी बरोबर आहे हा तुझं. म्हणजे कटू असलं तरी सत्य आहे, पण आपल्यासारख्यांनी शेती सोडून उपयोग नाही. हा, लक्षात घे. अगं, अंगात दम असेपर्यंत जे काही थोडं थोडकं पिकवतो ना आपण, तेवढं सुरूच ठेवायला हवं आपल्याला. ते झालंच वन ना. हा, मला सांगा, काय? शेतात पाऊल नाही पडलं तर आपल्यासारख्याचा दिवस जाणार आहे काय? आपली जिंदगी गेली मातीत, हा, आपण हितच रमणार. अगदी खरं आहे तुझं. अगं, झाड पेड पीक पाणी नजरेला पडतंय म्हणून तर आपली भविष्याची उमेद कायम आहे ना. भले हवामान बदललं, आषाढात म्हणावा तसा झडीचा पाऊस पडला नाही, पण वरुण राजा अगदीच कोपलेला नाही. आपल्या लेकरांना खायला अन्न आणि शेतीला पाणी मिळेल इतकी काळजी तर तो घेतोच आहे. वय तर अण्णा, ओ. तुम्हाला बोलीन म्हटलं आणि राहिलं बघा. काय ग? तुम्ही दिला होता तर बियाणं मात्र एक नंबर निघालं. होय ना? अगं, भाजी लागली की काय एवढ्यातच. हा. म्हणजे फास्ट काम आहे तुझं लक्ष्मी. यावर्षी काय काय लावलंस सांग. नाही व माईनू, मग? आताशी फुटवा आला येलींवर. गणपतीच्या टायमाला होईल भाजी. मी आपलं नेहमीच पडवल, घोसाली, भेंडी, कारली, काकडी हे सगळं लावलेलं हाय. काय सांगतेस काय? अण्णांनी भोपल्याचं बी दिला होतं, तो येल पण लय भरलाय बघा. काय सांगतेस. काय सांगतेस काय लक्ष्मी? हम्म, बरं, ते भाजीवरनं आठवलं माई, माझ्या त्या पिशवीमध्ये करटुली आणि फोडशीच्या जुड्या असतील बघ. हा, हा, म्हणजे लक्ष्मीला देखील जाताना त्यातली थोडीशी भाजी दे असं आपलं मला वाटतं. हो हो, आटपलंयच आहे आमचं दळण. हा. पीठ भरून ठेवते आणि देते. माई बघता बघता आषाढ सरला, कधी तर कल्लच नाही बघा. हो ग. म्हणीस तवर आषाढी एकादशी जुनी झाली आणि अमावास्या आली. होय ग, दिवस कसे पटपट सरकतात नाही. हा, आठवड्याभरात श्रावण सुरू होईल. आहेस कुठे लक्ष्मी? म्हणजे येत्या 2-4 दिवसांमध्ये श्रावणापूर्वीची साफसफाई हातात घ्यावी लागणार असं म्हणा. हो हो, सगळ्यात आधी देवघर आवरायला घ्यायला हवं. हा,
आणि ते झालं की लागलाच चातुर्मास आता. खरंय. अहो सणवार असे सुरू होतील की श्वास घ्यायला उसंत मिळायची नाही. अगदी खरं सांगतेस हा माई. म्हणजे सगळ्यात आधी ट्रंकेमधनं ना सगळे पितळी दिवे, समया, नंदादीप काढून रांगोळीने स्वच्छ चकचकीत करून ठेवूया हा. हो. अण्णा, ही दिव्यांची आवस साजरी करायची प्रथा का पडली असेल वो? आपण पौर्णिमा साजरी करताव ना, मग हे अमावास्येचं कोणी काढला नसेल. सांगतो हा लक्ष्मी. लक्ष्मी, आपल्या संस्कृतीमध्ये दीप म्हणजे दिवा हा प्रकाश, ज्ञान, मांगल्य, पावित्र्याचं प्रतीक मानला जातो हा. म्हणजे दिवा अंधार दूर करून प्रकाश देणारा असल्यामुळे त्याला देवा समान मानलं जातं. श्रावणातल्या धार्मिक कार्याची सुरुवात शुभ व्हावी, घरामध्ये सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदावी यासाठी या दिवशी दीपपूजन केलं जातं. हा, आणि हे बघ, अनेक ठिकाणी या दिवशी पितृतर्पण सुद्धा केलं जातं. हं. हा. दिव्यांची पूजा करताव तर माहिती आहे, हा. पण हे पितृतर्पण म्हणजे तरी काय? हा, मी सांगतो ना. तर्पण म्हणजे तृप्त करणं. आपल्या दिवंगत पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाणी, तीळ, दर्भ आणि मंत्र यांच्यासह केलं जातं ते अर्पण म्हणजे पितृतर्पण. हा, त्यांचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांना सद्गती, शांती लाभावी अशी त्यामागची भावना असते. हा. होय होय. आणि हो, शक्य झालं ना तर त्या दिवशी पितरांच्या नावाने गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा काही वस्तूंचं दान पण करावं. हा. म्हणजे दीप अमावास्येचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांची पूजा हेच. बरं, आता इतकं सगळं सांगितलं, त्याची तयारी करणं आलंच ना. हो. बरं लक्ष्मी, तुला वेळ झाला की ये एखाद्या दिवस. दोघी मिळून वस्त्र, वाती वळून ठेवूया. आता रोजच्या पूजा, अभिषेक, रुद्र, एकादशण्या, होम हवन यासाठी त्या तयार ठेवायला हव्यात. दोघी एकत्र बसलो ना की दोन्ही घरच्या एकदम होऊन जातील. काय? होय होय, चालल चालल. माई, अव इकडं आपण गोष्टी लावत बसलाव आणि तिकडं कालोख केवढा पडला बघा. पाऊस धरलेला पण दिसतोय बघा. चिन्ह तसंच दिसायला लागलंय. हो. मोठी सर यायच्या आधी घराकडं पोचाय हवं, नाही तर भिजायच होईल. बरं लक्ष्मी, सावकाश जा हो. म्हणजे जाताना भाजी आणि तुझं हो. इरलं आठवणीने घे बाई. होय होय, नशीब आणि बांधलेलं आहे. हा, आणि पांडीतून जाताना सावकाश जा हो. म्हणजे का सांगतोय, चिऱ्यावरती शेवाळ धरलंय आणि निसर्ड झालंय वाटती, जरा सावकाश जा होय होय हो. होय अण्णा, अव रोजची माझ्या पायाखालची वाट आहे ना ती. होय ग, काळजीपोटी जाय मी हो सांगतो. मी नीट, हा. तुम्ही नका काळजी करू. हा. अंधार लय म्हणू घाय मारायला लागले बघा. पावसा पाण्यापूर्वी घरात पोचलेलं बरं. हो हो, खरं आहे ग बाई. बरं बरं, येई. लक्ष्मी, अगं पुढच्या वेळी येताना रोवणं मिळाली तर बघ ग. म्हणजे मी सदूला पण सांगून ठेवलंय. हो. वय वय माई, गावली का मी लगेच लावून देते सदूजवळ तुमच्याकडं. येते आता मी. होय होय बाई, सावकाश जा सावकाश ग. जा. वय वय, येते मग. मावळतीचे रंग हा संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं ज्योती मुळे यांनी आणि सहभागी झाले होते रोहित देव, विद्या तावडे आणि रुचा गद्रे. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.